एव्हरीवन, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अमृताज किचनमध्ये. तर आजची रेसिपी आपली स्पेशल असणार आहे, कारण आज रविवार आहे. आणि रविवार म्हणलं तर मग नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी हा रविवार तर नेहमी स्पेशलच असतो. सो म्हणलं आज काहीतरी मस्त नॉनव्हेजचा आयटम बनवूया. सो आजचा आयटम आहे आपला मस्त गावरान तुपातील चिकन बिर्याणी. सो चला आपण रेसिपी स्टार्ट करूया. व्हिडिओ पहा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तर आपल्याला बिर्याणी बनवायची आहे 4 जणांसाठी. तर आता 4 जणांसाठी बनवायची म्हणल्यावर 1.5 ते 2 ग्लास तांदूळ लागणं गरजेचं आहे. आणि आता हे 1.5 ग्लास तांदूळ मी घेतलेत आणि ते तांदूळ आपल्याला स्वच्छ निवडायचे, स्वच्छ धुवून घ्यायचे. तर चला आपण निवडूया. तर आता आपण इथे पाणी गरम करायला ठेवलंय आणि सगळ्यात आधी आपण अगोदर तांदूळ शिजायला टाकत असतो. तर तांदूळ शिजायला टाकताना त्याच्यामध्येच खडे मसाले टाकायचे आहेत. एक 4 ते 5 तमालपत्र, एक बाडगी मिरची, शहाजिरे, 4 ते 5 लवंगा आणि 3 ते 4 विलायची तुम्ही फोडून टाकू शकता किंवा अख्खी टाकू शकता. त्याचप्रमाणे दालचिनी आणि मिरे, एक 5 ते 6 मिरे. सो हे पहा असं घ्यायचंय. तर आपल्याला तांदूळ उकडण्यासाठी आपण पाणी आता मस्त गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण खडे मसाले सगळ्या प्रकारचे टाकलेले आहेत आणि आता आपण चिकन धुवून घेऊया. आता तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आता आपण उकळलेलं पाणी उकळलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण हे तांदूळ सगळे टाकतोय. तर आता आपलं चिकन मस्त धुवून रेडी आहे. तर आता आपण याच्यामध्ये मसाले टाकूया सगळ्यात आधी. तर धना पावडर घ्यायची आपल्याला 1 चमचा, लाल तिखट घ्यायचंय 3 चमचे, हळद घ्यायची आहे 1 चमचा आणि काळं तिखट घ्यायचं आहे 3 चमचे. आणि आता आपण घेतलाय बिर्याणी मसाला. अर्धा आधी टाकायचा आहे आणि अर्धा नंतर टाकायचा आहे. सो आपण अर्धा आधी टाकूया आणि अर्धा जेव्हा आपण मॅरिनेट केल्यानंतर जेव्हा फ्राय करतो तर तेव्हा अर्धा टाकायचा. आणि आता गार्लिक पेस्ट, जिंजर गार्लिक पेस्ट टाकायची आहे. आणि मीठ टाकायचंय 2 चमचे. आता याला मस्त आपण मॅरिनेट करूया. मॅरिनेट केल्यानंतर एक 15 ते 20 मिनिटं तसंच राहून द्यायचंय. आता सगळ्या प्रकारचे मसाले वगैरे सगळं दही वगैरे लावून आता चिकन आपल्याला 15 ते 20 मिनिटं मॅरिनेट करून घ्यायचं आहे. तर चला आता आपण एक 15 ते 20 मिनिटं हे चिकन मॅरिनेट होऊन देऊया. तोपर्यंत भात शिजत आहे आणि भात शिजल्यानंतर मग पहा पुढं. आता आपलं तांदूळ पूर्णपणे शिजून रेडी आहे. तर त्याच्यामध्ये थोडंसं जर पाणी राहिलं असेल तर आता आपण ते गाळून घेऊन आणि फॅन खाली मस्त मोकळं करायला ठेवायचं आहे, जेणेकरून तांदूळ थोडेसे गार पण होतील आणि त्याच्यातलं पाणी पण पूर्णपणे निसरून जाईल. तर आता तांदूळ मस्त निथळून रेडी आहे. तर आता आपण इथे घेतले 4 ते 5 कांदे, 3 टमाटे, कोथिंबीर आणि पुदिना. तर आता हे सगळं आपल्याला मस्त चिरून घ्यायचंय. आता चिकन आपलं मॅरिनेट होऊन रेडी आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचंय 1 वाटी तूप,
आता कांदा आपला मस्त परतून होतोय. आता कांदा, टोमॅटो आणि पुदिना हे आपण तुपात मस्त परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं हे चिकन टाकतोय. तर आता हे चिकन बिर्याणी करण्यासाठी आपण हा लकीचा बिर्याणी मसाला वापरला आहे. तर अशाच भरपूर पद्धतीची आपण बिर्याणी बनवणार आहोत. तर ही त्याच्यापैकी पहिली पद्धत आहे. तर याच्यामध्ये आपल्याला नंतर जो चिकन मसाला अर्धा राहिला होता तो टाकायचा आहे 2 चमचे. आता आपला चिकन मसाला रेडी आहे आणि आपल्याला इथे आता लेयर द्यायचे. आता त्याच्यावर आपण 1 चमचा गावरान तूप टाकूया आणि आता आपण इथे दुसरा लेयर देत आहोत. तर फूड कलर आपल्या सगळीकडे एकसारखा टाकायचा आहे, जेणेकरून सगळा भात मिक्स करताना व्यवस्थित सगळ्याला लागलं जाईल. तर आता ही बिर्याणी खाली लागू नये म्हणून जर तुमचं पातेलं जर खूपच पातळ असेल तर आपण खाली तवा ठेवतोय आणि गॅसची व्हॉल्यूम ही मीडियम करतोय. तर आपल्याला या बिर्याणीला दम देण्यासाठी आपण जड असा हा कढईपत्ता त्याच्यावर ठेवला आहे. झाकण पूर्णपणे एकदम पॅक लावलेला आहे. तर आता 15 मिनिटे मस्त वाफेमध्ये आपण बिर्याणी होऊन देऊया. मस्त बिर्याणीला दम देऊन घेऊया आणि त्याच्यानंतर मग गॅस बंद केल्यानंतर मग आपली बिर्याणी रेडी आहे. आता इथे 15 मिनिटे झाल्यानंतर आपली बिर्याणी रेडी आहे. पूर्ण वाफळून स्टीम देऊन घेतलेली आहे आपण बिर्याणी आणि वास पण एकच नंबर सुटला आहे. मस्त गावरान तुपातील आपली चिकन बिर्याणी रेडी आहे. सो चला आता मस्त सर्व करूया सगळ्यांना. वास तर छान येतोय आणि टेस्टला पण एकच नंबर झालेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक कमेंट नक्की करा. थँक्यू.